सुप्रभात मित्रांनो. आजच्या ठळक बातम्या. ESPNच्या वृत्तानुसार ICCने बांगलादेशची T20 वर्ल्ड कप 2026चे सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती फेटाळून लावली आहे. रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे ICCने बांगलादेश क्रिकेट बोर्डला स्पष्टपणे सांगितले आहे की T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी बांगलादेशला भारतातच यावं लागेल, अन्यथा त्यांचा गुणालत गमावं लागू शकतात. सख्या मामाने 17 वर्षीय भाचीचा 2 वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना जालन्यात घडली आहे. पीडित मुलीच्या आईने दुसरं लग्न केल्यामुळे मुलगी जालन्यात मामाकडे राहण्यासाठी आली होती. विशेष म्हणजे या कृत्य आरोपीच्या पत्नीने पण म्हणजे मामीने पण साथ दिली. मुलीने घरातून पळ काढला. आजीला ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर आजीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आत्तापर्यंत किती वेळा मुंबई बाहेर गेलेत. त्यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे. त्यांना मुंबई महापालिका काबीज करून भ्रष्टाचार करायचे आहे, अशी घणघणाटी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर टीका केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषद बिनविरोध निवडून आले आहेत, तेव्हा लोकशाही कुठे गेली होती, असा सवालही फडणवीस यांनी केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील आठवड्यात म्हणजे 12 जानेवारी रोजी आपले PSLV-C62 मिशन लॉन्च करणार आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्याच लॉन्च पॅडवरून सकाळी 10:17 प्रक्षेपण केले जाईल. हा एक हाय स्पेक्ट्रल अर्थात ऑब्झर्वेशन उपग्रह असून तो विशेष पर्यावरणाच्या देखरेखीसाठी तयार करण्यात आला आहे. TV9 मराठीच्या वृत्तानुसार मनसे नेते संदीप देशपांडे महापालिका निवडणूक झाल्यानंतर मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागा वाटप विषयात घेतले नसले तरी संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान मंगळवारी मनसेची माजी नगरसेवक संतोष झुरी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पुणे व सासवडला जोडणाऱ्या बापदेव घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घाटातील रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम चालू आहे. मार्ग 8 ते 14 जानेवारी या 7 दिवसाच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांनी दिवे घाट मार्ग, नारायणपूर मार्ग व चिवडेवाडी घाट या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र सरकारने BMC निवडणूक व इतर 29 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी 2026ला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासह 29 महानगरपालिका क्षेत्रात लागू असेल. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या 2024 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ही सुट्टी समाविष्ट नव्हती. न्यूयॉर्कर मॅगझिनच्या मुख्य पृष्ठावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ड्रममधून तेल पीत असल्याचे दाखवले आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर हा मुखपृष्ठ फोटो समोर आला आहे. ट्रम्प म्हणाले ते शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भेटतील. मुलासोबत शेवटचा सेल्फी घेऊन सोलापुरातील पोलिसांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडली आहे. अश्विनी सालगार असे या महिलेचे नाव असून पती रात्री कामावर गेल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. अश्विनीने दोन्ही मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी घेतला आणि जवळच
राहणाऱ्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार आहे असल्याचं सांगितलं. नेहमीच अश्विनी अशी धमकी देत असल्याने नातेवाईकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गमतीने म्हणतो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केले तो महापौर होतो. मी 21व्या वर्षी नगरसेवक झालो होतो. आमचा तो काळ होता जेव्हा नगरसेवक फक्त गटर, रस्ता आणि दिवे याचा विचार करायचा. ते पुढे म्हणाले की तेव्हा निवडणुका पुढे ढकलण्याला गेल्याने नसते तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले असते. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार एका यूट्यूब चॅनलने 9 वर्षात फक्त 10 तासच एक व्हिडिओ अपडेट करून सुमारे 1 दशलक्ष म्हणजे 9 कोटी कमवले. म्हणजे दरवर्षी 1 कोटी कमवले. फायर प्लस या 10 अवर्स नावाचा या चॅनलने 1.11 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यावर अपलोड केलेले फायर प्लस व्हिडिओवर 157 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. न्यूज 18च्या वृत्तानुसार हार्ट अटॅक येण्याचा 1 महिन्याआधीच शरीर 11 संकेते देतो. यामध्ये छाती दुखणे, चक्कर येणे, जास्त घाम येणे, असामान्य थकवा, अपचन, उलट्या होणे, अनियमित हृदयाचे ठोके, पायांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हात, पाठ आणि जबड्यात दुखणे अशी लक्षणे दिसून येतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे धोका टाळता येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. जय महाराष्ट्र.